भयकथा बंदिस्त आत्मा. रात्रीचे 11 वाजले होते. पावसाची रिपरिप. वीज कडाडत होती. अमोल एकटाच त्या जुन्या वाड्यात शिरला. गावात सगळे सांगायचे, त्या खोलीत जाऊ नकोस. तिथे बंदिस्त आत्मा आहे. पण अमोलला या गोष्टी खोट्या वाटायच्या. वाड्याच्या मागच्या टोकाला एक छोटी खोली होती. जाड लाकडी दरवाजा, गंजलेलं कुलूप आणि दारावर कोरलेली एक ओळ, मला बाहेर सोडा. अमोलच्या अंगावर काटा आला. तो दरवाजाजवळ गेला. तेवढ्यात आतून हलकासा आवाज, अमोल. तो दचकलाच. आपलं नाव याला कसं माहीत? मी इथे वर्षांपासून बंद आहे. माझी चूक नव्हती. आवाज थरथरत होता. अमोलचं मन द्रवलं. त्याने कुलूप उघडलं. क्लिक. दरवाजा उघडताच थंडगार वारा उसळला. दिवा आपोआप विझला. क्षणभर शांतता. आणि अचानक मागून जोरात दरवाजा आपटला. अमोल फिरला. समोर एक सावली उभी होती. डोळे पोकळ, चेहरा विकृत. ती हसली. धन्यवाद. आता तू इथे राहशील. आणि मी मुक्त. अमोल ओरडू लागला. पण आवाजच बाहेर जाईना. भिंतींवर नखांचे ओरखडे दिसू लागले. शेकडो नावं. आणि त्यात शेवटचं नाव कोरलं गेलं, अमोल. दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्याचा दरवाजा उघडाच होता. पण आत कोणीच नव्हतं. फक्त त्या खोलीतून हलकासा आवाज येत होता, मला बाहेर सोडा. शेवटची ओळ. नॅरेटर. काही दरवाजे उघडायचे नसतात. कारण आत आत्मा नसतो, तर सापळा असतो.